अमरावती जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा संसर्ग पाहता शासकीय रुग्णालय कोविडकरिता अपूर्ण पडत आहे। त्याकरिता उपाययोजना म्हणून आपली व्यवस्थापन विभागाने अमरावती शहरातील खासगी मंगल कार्यालय घेऊन त्या ठिकाणी कोविड रुग्णालय सुरू करण्यात येत आहे। त्यातच शेगाव राहटगाव रस्त्यावरील तुळजाभवानी मंगल कार्यालय आणि विनयविला मंगल कार्यालयात सुद्धा कोविड उपचार म्हणून या ठिकाणी कोरोना रुग्णांचा उपचार घेतला जाणार आहे। याबाबत येथील रहिवाशांना माहित होताच त्यांनी या उपक्रमाला विरोध दर्शविला आहे। दोन्ही मंगल कार्यालयाजवळ दाट लोकवस्ती असून वृद्ध लहान मुलांची संख्या जास्त आहे। याच परिसरात शाळा महाविद्यालय असल्याने कोविड रुग्णालय सुरू केले तर त्याचा परिणाम येथील नागरिकांवर होऊ शकतो। त्यातच येथील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही मंगल कार्यालयात कोविड रुग्णालय सुरू करू नये अशा आशयाचे निवेदन नागरिकांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले आहे। कोविड रुग्णालय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। त्या कोविड सेंटरचे नवीन हॉस्पिटल जे तयार केले मंगल कार्यालयांमध्ये, याबाबत सरकारचं आपण महानगरपालिकेचं स्वागत करतो। परंतु परिस्थिती अशी आहे की शहराच्या आउटर भागाला, शहराच्या बाहेरील भागाला उपलब्धता असताना लोकवस्ती, जिथं निवासी वस्ती आहे, वृद्ध आहेत, बालक आहेत, शाळा आहेत आणि तिथेच त्याच परिसरात ज्या ठिकाणी 2 ठिकाणी मंगल कार्यालय घेतले आहे त्या दोन्ही मंगल कार्यालयाच्या परिसरात लोकांची दैनंदिन ज्या लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या खरेदीची व्यवस्था पण तिथेच आहे। भाजीपाला आहे, किराणा असेल, पाणी असेल, आणखी साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे आहेत। अशा परिस्थितीत आणि रस्ता फार हे आहे, निमुळता रस्ता आहे। अशा निमुळत्या रस्त्यात तिथं रुग्ण आहेत, त्या रुग्णांना भेटायला येणारे त्यांचे नातेवाईक आहेत आणि परिसरात जाणारे येणारे जवळपास त्या भागात 20 ते 25 हजार लोकांची वस्ती आहे। त्या परिसरातून जाणारे लोक आणि त्याच्याच मागे पुढे अशा बाजूला राहणारे लोक आहेत। असं असताना त्या ठिकाणी ते कोविड सेंटर तिथं द्यायला नको होतं। शहराच्या आउटर भागाला ते उपलब्ध होऊ शकतं, तरीसुद्धा महानगरपालिकेनं हा गोंधळ घातला आहे। संबंधित डॉक्टरांनी त्यांच्या पैशाच्या हितासाठी हा कदाचित गोंधळ घातलेला आहे। परंतु हे जर ताबडतोब महानगरपालिकेने बंद केलं नाही तर तिथे जन आंदोलन उभं होणार आहे आणि त्याची प्रतिक्रिया आम्ही देतो आहे की उद्या तिथे कुठला तरी एखादा प्रकार, अनुचित प्रकार घडेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ही महानगरपालिका असेल। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।